गुड मॉर्निंग यवतमाळ. आजची सकाळ झाली होती एकदम होळी स्पेशल धिंगाणा एडिशन. सकाळी मी आणि नमू उठलो. मी त्याला पूर्णपैकी तेल लावून रेडी करून मैदानात पाठवलं. बाहेर गेला आणि लगेच तो अणुदिदी सोबत टीम अप केली. दोघांची जोडी अशी जमली असं वाटलं की कलरचा इथे वर्ल्ड कप चालू आहे. खेळून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो शेजारच्या मंदिरात जिथे राहते पूजाताई. इथे आल्यावर आणखी या लेकरांची मोठी टीम तयार झाली आणि इकडे माझ्या मागे लागली होती पूजाताई. पूजाताई म्हणजे होळीचा विलन होता यावेळेसचा. कारण लहान लेकरं तर सोडलीच नाही, थेट पाणी टाकून त्यांना ओलं चिंब केलं आणि माझ्या मागे तर स्पेशल टार्गेटच होतं. मी आधीच आंघोळ केलेली पण तरी सुद्धा मला कलर लावून ओलं केलंच. पण इकडे नवका खूप धिंगाणा चालू होता. 200 रुपये दे और 50 रुपये काट. ओव्हर ऍक्टिंग. ताईला कुठून सुचत हे, पण मला तर वाटलं की जोकरची एंट्री झाली. मी तर हसून हसून संपलेच. आणि या आहेत माझ्या जीवा भावाच्या पूजाताई. मग सेल्फी आणि फोटोज काढले, सगळं आम्ही कॅप्चर केलं. मग ताई लागल्या दादाच्या मागे. दादाच्या मागे ताई कलर घेऊन आल्या आणि त्यांना फुल टू रंगवून दिलं होतं. परत माझ्या मागे लागल्या या आणि माझ्या अंगावर त्यांनी बलून फोडला, पण तो काही माझ्या अंगावर फुटला नाही. तो शेवटी खाली जाऊन फुटला. शेवटी नमू ऐकत नव्हता. मग काय, मी त्याला कमरेवर उचलून थेट घरी येऊन परत आंघोळ केली. आणि तेवढ्यातच दीपाताई एंट्री मारते आणि म्हणते काय, चल अजून रंग लावायचा. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आमची होळी सेलिब्रेट केली आहे. अंघोळ, ट्रिपल मज्जा आणि फुल ऑन धिंगाणा.